श्री गणेशाय नमः. ओम नमोजी योगेश्वरा सच्चिदानंदा जितेंद्रा जय प्रसन्नवदना परात्परा दयासागरा दीनबंधो निजाभिमानिया स्वतंत्रा गुणसागरा चिन्मात्रा मंगलधामा प्रतापपवित्रा सगुणसुंदरा सद्गुरो निजसुखदाता परमाचार्या दुष्कर्ममोचना सर्वसुखोदया सकळविद्यांच्या अधिष्ठातया पसायामृतामतिप्रकाशया प्रणवरूपा विघ्नवारणा ज्योतिर्मया गणेशा संकटहरणा सुखकरणा ये दुःखविदारणा संशयभंजना निर्भया कृपानिधी सर्वसिद्धिदाता आनंदनिधया जगन्नाथा वाक्सूर्यकरी वरदाता मनोरथसिद्धिदा माता पिता नित्यतृप्ता आत्मा रामा सर्ववंद्या सर्वसमा नामरूपातीता अनंतनामा कालांतकाये नितनेमा ये रे ये श्रीवरदा भवभंगा सुकवी भयानक काळदंगा वांछितपुरवीजे अंतरंगा राधेच्या श्यामला श्रीरंगा भवपुरी बुडता सावरी श्रीधरा अविलंबे यावे जीव घाबरा तुझ वीण कोण सखा सोयरा न करी उशीर उदारा मी तो तांधुले मज करी धरी तू जननी कोड कौतुक करी ठेवी अभयवर करा श्री भवभ्रमवारी जनार्दना तव प्रार्थनेची सखोल गोडी जितुकी करावी तितुकी थोडी सकळार्थमेवा वाढवी यावडी उभवावी गुढी गुरुप्रेमाची ऐकावा आता गुरुप्रेम गौरव भक्तिसुखाचे भाग्य मुख्यत्व श्री सद्गुरु भक्तीचा दृढभाव सेवा अभिनव गुरुघरची गुरुभक्ती नव्हे हे स्वप्नरंजन वेड्या गोडीचे ते प्रेमळपण अभेद भक्तीचे प्रीती भजन अनन्य शरण भावतो शिस्तबद्ध तो मठ व्यवहार शुद्ध स्वच्छ गुरुगृही वापर वर्तनीही सोशिकता परस्पर चित्रसुंदर गुरुभक्तीचे गुरुमठस्थान तो सायुज्यानंद न तेथ अज्ञान अविद्याछंद सलोकता स्वरूपता मोक्षद वर्धमान प्रमोद समीपते सर्वमुक्तीचे ते माहेर जाणावे सद्गुरूचे सुखमंदिर प्रेमळांचा परमभाव विस्तार गुरुवाश्रम उघडे द्वार ज्ञानाचे ऐशा आश्रमवासियांचे जीवन सौजन्यमय गुरुबंधू समर्पण गुरुसंप्रदायी धर्माचे जतन गुरुभवन सर्वस्व सारते तो गुरुप्रेमाचा समर्पण भाव अनन्य शरणागतीचे लाघव देव होवोनी वृत्ती देवभाव सेवायाग अपूर्व पाहुया करिता हरिनामी जगोद्धारण श्रीनाथ भक्त भयभंजन थांबले नांदुरा ग्रामी येऊन मुक्काम काही दिन तेथसा नित्य अन्नदान संतर्पण हरिकीर्तन ज्ञान विवरण चाले वेदोक्त धर्मी सदाचरण संकट निवारण भक्तांचे त्या नांदुरा गावचा कुळकर्णी त्याची गतधवा कन्या सुलक्षणी वयकमी 8 वर्षाहुनी गोपिका नामाभिधानी ती पूर्वजन्मीचे सुकृता कारण सहज सद्गुरु चिंतन अनुदिन कधी दिसतील ते गुरुचरण नित्य मन आतुर हे विचार करी कैसी दुःखमुक्ती हरिनाम कीर्तनातची हे शक्ती भवतारक गुरुमार्ग लाभे कधी गुरुभक्ती ज्ञानदायी ती आधीच धाकुटे तिचे वय असार संसारी उद्वेग होय एकटीरडे मोकलुन धाय दोष निर्दय काळा दे पोरसानुली विवेकी थोर निर्मळ भावार्थता चढे शिगेवर निर्वाणी म्हणे काढा संसारा बाहेर त्यागीन शरीर गुरुविना जणू सद्गुरुनाथे जाणली ती भावार्थता तेणे कृपा उदेली गुरुनाथा नांदुर्यासी श्रीदेवनाथ येता अबोल चित्ता समाधान वाटे नित्य भावे गुरुपदी सादर तरावा भवसागर दुस्तर मग पित्यासी सांगे निज विचार पिता निरुत्तर राहिला पिताही तो कन्या हितदक्ष निमिष कन्येवरी टाकी प्रेम कटाक्ष देवनाथ पडी जडले त्याचेही लक्ष गुरुसेवे विना वृक्ष जग म्हणून निज कन्यका घेऊन येई नाथयांचे कराया दर्शन कन्येसह करूनी साष्टांग नमन नम्रपणी बैसून राहिले हृदयीचे गुरु भक्ती प्रेमामृत सद्गुरु विना कोण चाखित
गोपिकेचा शुद्ध भाव यथार्थ समाधानी जाणत नाथजे. पाहोनी आर्तभावाचे निर्वाण गुरुमूर्ती ध्यान हेची समाधान. जाणुनी तिजला देती दर्शन गुरुनाथार्पण जीवन जाहले. गोपिकेची ती साश्रुलोचना प्रार्थना पावली सद्गुरु चरणा. गोपिके स्वीकारिती धर्मकारणा व्यवस्थापना मठाचे. जीवनभर कित्येक उठल्या मोहौर्मी परी गोपिका अविचल राही स्वधर्मी. कधी न धीर क्षमेची कमी न हो स्वकर्मी मठकाजा. तेव्हापासून अंतापर्यंत गोपिका चालवी गुरुसेवा व्रत. काया वाचा मन सर्वस्वार्पित निरंतर निभवित निजव्रता. पूर्वी जो आकोटाचा किल्लेदार नाथ शापे त्याचे गेले घरदार. जिजी नामक त्याची स्नुषा मठांतर करी कारभार आघवा. सहर्ष गोपिका पातली मठात जिजीसी मोठा आसरा होत. पाठच्या बहिणी परी ती तोलत व्याप विस्तृत सांभाळिता. पहाटेसी सडा सारवण नंतर नित्याचे स्वधर्माचरण. स्वयंपाकानंतर सर्वांचे भोजन सवडीने भजन भाविकते. गोपिकेचा गळा गोड गायनी हौसेही सुस्वर भजन कीर्तनी. नाथांच्या अनुपस्थितीत चिपळ्यांनी तालस्वर कीर्तनी दंग हो. श्रीनाथांचे घडले जे कीर्तन श्रवण त्यावरी करी चिंतन मनन. कधी ज्ञानेश्वरी भागवत पठण मठवासिया ध्यान घडवी. नेमाचे त्रिकाल सद्गुरु दर्शन सद्गुरु उच्छिष्टाचे भोजन. लक्षाचा ठेवा हे मठ संचालन सुख प्रदान ते अवघ्यासी. मठ व्यवहार हे बारीक लक्षाचे अवहेलन चाले ना दुर्लक्षाचे. देणे सांभाळावे सद्गुरु भिक्षेचे लेणे दीक्षेचे लेबोनी. श्रीनाथ मठवासिया सांगती विधान निष्ठेची दक्षता असो विचक्षण. प्रेमळासी द्यावे ते प्रेमळपण पहावे शहाणपण चौकसी. स्वयंपाकघरातही कधी बोलती स्त्री ही माता पत्नी मंत्री सुमती. परी जे जीव आदर्श सती तया मर्यादा मोठी सहजची. जिजी गोपिका मोठ्या योग्यतेच्या संसारा विटल्या जगताच्या. परी संसारा चालविती परमार्थाच्या मठ प्रपंचा थाटुनी. मर्यादे सावधपण चित्तवृत्तीसी मर्यादे नगडे प्रमाद संगासी. सुसंस्कारी वर्ण देहधार्यासी सद्गुण संगमासी असो. कामुकते म्हणू नये प्रेमवृत्ती अपव्यय आयुष्यी कामासक्ती. जाणा धन लौकिक विद्वत्ता कीर्ती सत्य ज्ञान स्फूर्ती अंध हो. पुरुष असो वा ती नारी अंगविक्षेपी वसे स्वैरताभिकारी. स्वातंत्र्याच्या नावे अमर्यादा पसरी अधर्म निर्धारी वाढतो. मातृरूपिणीचा वात्सल्य भाव कुलीन पतिव्रतेचा नेमभाव. सद्गुरु आराधनी सेविका पूर्ण सत्व मंत्री सखित्व सुखदायी. गुरुकुल धर्मा असावे पुढती वैदिक धर्मकर्मी हौसती. नरनारींनी दिनभराचे कर्मादी देवा पुढती निवेदावे. नाथ गोपिका जिजाईसिक म्हणती टाळावे परोपदेशासिक. आपुली स्थिती असून नसलीसी गोड संभाषणासी करावे. सांप्रदायी व्यापात व्यवस्थादर्श वृत्तींचा काढावा निष्कर्ष. अभिमान दंभाचा नको स्पर्श स्वार्थी संघर्ष वगळावा. गोपिकेसी म्हणती तू कीर्तन करती भक्ती मार्ग गौरवावा जगती. मम आज्ञे मर्यादित प्रांती कीर्तना फिरस्ती करावी. परी एक मर्यादा ठेवावी ध्यानिक पुरुष सभेत वा परसदनी. जाऊ नये कीर्तनाकारणी स्त्री मेळाव्यात कीर्तनी रंगावे. तू स्वये अविकारी निष्काम परी दुष्टांचा काय नेम. स्त्रीने होऊ नये उद्दाम बेलगाम शुद्ध स्वधर्म आचरावा. कली मातला सुटले नरनारी धर्म विषयांत व्यवहारा म्हणती प्रेम. पैशाचे व्यवहार हेची स्त्री पुरुषा कर्म आचार विचार धर्म नाठवे. सुंदर मर्यादांचे जगी प्रतिपालन आचार विचारांतची आत्मोद्धरण. माजविता धच्चोट उद्दामपण जाणा कारण स्वघातासी. स्त्री विवेकाचे जर फुटले डोळे तरी जग आघवे हो आंधळे. फोफावेल सर्वत्र कलिमल जाळे घोटाळ्यात कोसळे धर्मतो.
हरिभक्ती जरी धर्माविरुद्ध चाळे, तेथ भक्तपणी धर्मची लोळे. जेणे दैवी कार्यही लिंपित कलिमळे, पैसा पिशाच खेळे खेळवी. कामना तेथे आशाबद्धता, आशा तेथे ममत्व लोलुपता, लोलुपता तेथे अगतिकता, आत्मवंचना वृथा भवभये. म्हणोनी श्रद्धा निष्ठामय धरुनी सद्भाव, विवेकी पाषाणी परमार्थ ठेव. सहज समचित्त प्रेमळ स्वभाव, स्वातंत्र्य भाव तो जाणावा. स्वातंत्र्य हे स्वये स्वीकारिले तंत्र, विचारी व्यवहारी प्रसन्नता मंत्र. विनयी उद्यमी जीवनसूत्र, दुराशा अभद्रता नुरतसे. पोटा नोटा पायी जन बुडाले, देवभक्तीचे तेथो तांडवरले. समाधान वाचाळपणी नासले, नम्र हरपले प्रेमते. शास्त्र वेदांतादी कथिती वेळोवेळा, तो व्यवहारची भवतर आगळा. जोडावा निर्मत्सर शुद्ध जिव्हाळा, भवजंजाळा तोडावे. देह स्वभावी बिंबावा परमार्थ, भक्ती कर्म ज्ञान साधन सिद्धांत. प्रवृत्ती निवृत्ती आकळावी सप्रचित, गोपिके प्रतनाथ सांगती. गोपिका ही वायाद वडी नक्षण, अभ्यासे निजवर्तनी भरे ज्ञान. तेणे समाधानी शहाणपण, अनुभवी खूण निराभिमानी. जिजाई गोपिका नाथ कार्यभूषण, अंगी नमीपण वारी कामेपण. मठ प्रपंच हिताचे सदैव स्मरण, स्वार्थ प्रतिष्ठे विनसेवातीत. जिजी गोपिकाचे सेवा कार्य, लोकसंग्राहक प्रेमळ औदार्य. प्रसन्न एकाग्र वृत्ती भक्तिमय, तेणे मठ संप्रदाय विस्तारला. निष्काम भक्ती सुखवी गुरुरायाला, गोपिकेच्या परमार्थ पात्रतेला. पाहता तिचे निर्विकारी वैराग्याला, प्रेमे उसंबळला गुरुराजा. म्हणती गोपिके करावे तीर्थाटन, करावे भक्तिमार्ग संस्थापन. त्यागी प्रेमे भरावे नारी जीवन, तया मिळवून कीर्तन करी. शुद्ध सत्य कुलीन स्त्रीवर्तन, देवतेवतांनाही आदर्शभूषण. प्रपंची धार्मिक सोशिक वर्ण, प्रेमानुसरण दक्षते. नकोत स्पर्धा दुराभिलाषी, नरनारी एकरूप अस्तित्वासी. बाधा नको परस्पर विश्वासी, या भागवत धर्मासी शिकवावे. जिजी गोपिका जगुगणू आदिसी, उपदेशिती नाथ सेवा मार्गासी. देवनी पाठवी कार्या पर्यटनासी, निज आज्ञेसी गुरुराया. धर्मकार्या तीर्थाटना फिरत, प्रसंगोपात्त स्वानुभवा जोडित. लोकोद्धारा मार्गदर्शन करीत, येई नागपुरात गोपिका. नागपुरात मुक्काम होई देवघरी, स्वये रंगुनी रंगवी वैखरी. नारी मेळा रंगला हरिनाम गजरी, ख्याती पसरी गोपिकेची. गुरुवाज्ञा प्रमाण सर्व व्यवहारी, नाथ कीर्तीची सदैव खबरदारी. तेजस्विनी जणू आदिशक्ती अवतारी, प्रसंगी निर्धारी गोपिका. देवनाथांची कन्या म्हणून, सर्वत्र सहज स्वागतमान. तियेचे ऐकून कीर्तन महिमान, भूपती निमंत्रण दे कीर्तना. रघुजी भोसल्याचे भाविक दिवाण, गोपिका बाईसी करीती निवेदन. ऐकुनी नृपाची विनंती भावपूर्ण, वदे नम्र वचन गोपिका. सद्गुरुनाथांची आज्ञा आम्हासी, न जावे कोणाही परसदनासी. न करावे कोणाकडे कथा कीर्तनासी, निज मुक्कामासी करावे ते. गुरुसेवका कृची ईश्वरमूर्ती, तेणे कृपे घडते ईश्वर भक्ती. सर्व समर्थ सर्वस्व गुरु आज्ञाती, अवघी शास्त्रे ती गुरुवाक्य. सद्गुरु सेवेच्या गौरवानिशी, न बोलता आम्ही ठरू आळशी. तेणे बाह्य जीवन हो शुद्ध स्पर्शी, हो भावाभिलाषी अंतरी. या परी गोपिकेची असमर्थता, सांगे जाऊन दिवाण भूपता. परगृहवर्जती नियमबद्धता, जाणून भेटी करिता यावेची. नृपती म्हणे मी स्वयेची जाऊन, बाई साहेबा येतो घेऊन. मग दरबार्या सवे घेऊन, गोपिकेसी येऊन विनविले. गोपिका बाई वदे सविनया, माझी अडचण कथिली राजिया. जाणोनी आपण मम निरुपाया, भजनी पुत्र स्त्रिया सवेया. परी अभिमाने नृपा अपमान वाटे, नेईन तुझ सदनी म्हणूनी उठे. अहंपणी भुललेल्यासी कोप वाटे, आणील नीटे राजगृहीत. तै गोपिका तेजस्विनी वदे निर्भय, आजची अपुला प्रथम परिचय. कासया दरारा दाखविता भय, सद्गुरु कृपे निर्भया मी.
मी यः कश्चित कन्या श्रीनाथांची मजवरी पूर्ण कृपा सद्गुरूची ऐकावी मम वाणी प्रतिज्ञेची समुद्धरता नाथची आमुचा ऐक पुढे भूपा सावध होऊनी काहीही केल्या मम कीर्तनवाणी श्रवणी न पडेल ही सत्यवाणी तव सदनी येणे ही अशक्यची यानंतर गोपिकाबाई नागपुराहून रामटेक आदी गावी जाऊन नागपुरासी आल्या फिरून राजाही स्मरण धरून पुसे चौकशी केली दूता करवी चौकशीत कळले देवघरी प्रत्यही नृपती म्हणे चोरून ऐकू कथाही भंगभूबाईची प्रतिज्ञा त्याच दिवशी दूता सवे भूपती कीर्तन खात्री करुनी पुरती इकडे कीर्तनारंभ हो द्रुपदी रसाळ कथा ती आरंभिली ज्या क्षणी वेषांतर करुनी अंधारी पातला नृपती तो देवघरी राजा पोहोचताच मंदिरद्वारी बाई वैखरी बोलिल्या म्हणे श्रोतिया असावे निशंक इथेच थांबवू कीर्तन कथानक पातले वाटे चोरते अचानक गुरुनामी मुख हे थांबवू तेथेच जाहला नाम गजर आरती ही झाली तदनंतर लोक धावले शोधण्या तस्कर सदूत नृपवरद्वारी दिसे घोंगडीत लपूनी बैसली स्वारी अकस्मात जना दिसली द्वारी ओशाळून भूप म्हणे क्षमा करी पाय धरी गोपिकेचे मग शांतपणी सांगे राजियासी आम्ही बांधलो गुरुवाज्ञेसी गुरुवचनाशय सर्वस्व आम्हासी तोच आम्हासी देवधर्म भक्तिप्रेमे हरिकथा गौरव तेच परमसुख आम्हा अभिनव प्रेम कले विना विफला कला सर्व ज्ञान अहम भावमूलक गोपिका समजावे नृपासी शोधावे नित्यसारा सारासी असार बुडवावे सार प्रचितीसी समभाव अभ्यासी जाणावा राया अहंता सांडुनी सोडा विखंत पुढेही येणे हो गुरु सोबत पुरविन कीर्तन श्रवण हेत जाणावे सत्य नृपराया ऐसे धर्मकार्य करिता राजिया देवघरी पाचारित रसाळ कीर्तन देवघरी होत नृपती घरात बैसला नाना तीर्थे नाना प्रदेश फिरोनी मार्गदर्शन करी अतिहर्ष रीतीचे नारी जीवन आदर्श सांगे निशेष मर्यादा जिजी गोपिका मठात निस्वार्थ राहुनी करीती कारभार अंतस्थ आला गेला बाहेरी कार्य समस्त जगगणू पाहत ते शेख भोलू तैसा विठ्ठल बकदेव मठ कार्यात सोबती सदैव भोलू शापित यवनराव मठ सेवे गुरुराव ठेविती विठ्ठल बकदेवाचे श्रवण श्रोतिया पूर्वकथानुसंधानीया तयी पुसिती वृत्ता शेख भोलूचिया यवन मठ कार्या कसाहा ऐकावे विजापुरी यवन राज्यातुनी एकदा नाथजी चालले देशाटणी एक विंद सरदार कीर्ती ऐकोनी नाथा विनवणी करी तसे म्हणे मम गाव कृतार्थ करावे अधर्मशील तो अतिक्रूर स्वभावे दुष्टा सदैव दुर्बुद्धी आठवे दुर्बुद्धी न सर्वे सरिता सत्तेच्या उन्मादे छळवादी नष्ट कितीक हिंदू जना करीत भ्रष्ट धर्मांतर करवी बळेची पापिष्ट पडली गाठ श्री देवनाथा वरवरदावी नम्रलीनता परीनाथा विषये मनी कपटता नाथांनीही मनी ओळखिले अविंधा मत्सरता ही जाणिली नाथयाची प्रताप महती कैसा ओळखिल तो पापमती नाथ ही अवश्य म्हणून जाती तया संगती तद्गृहाते रावया नाथांचे मुक्कामार्थ जागा दिधली दिवाणखान्यात श्रीनाथ ही तेथेची जाऊनी राहत यवन सदनात सावधपणी सोबतीची मंडळी ही अनुभवी पुरती श्रीनाथांचे सामर्थ्या ते जाणती तरीही ऐशा प्रसंगी सज्ज राहती जागल करीती रात्रीची दुसरे दिनी त्या यवन सरदारी विनंती ठेवली नाथा सामोरी भोजन पूजनाची सर्व तयारी जाहली तरी चलावे श्रीनाथ तैसे सर्व साथीदार तेही होते वेळीच तयार सद्गुरु समर्थ प्रतापी धुरंधर कायराज मान्यवर तेथस्तक अहंकारिया जन आंधळे सर्व त्यासी त्याच्या कपटाचा गर्व ठावी न परिणामी गती रौरव विपरीत धावा धाव ठरे श्रीनाथांसी करावे धर्मभ्रष्ट हा हेतू यवनांचे मनी दुष्ट पंगती सही बैसवी यवनी पापिष्ट मांसाहारी उच्छिष्ट पात्रते
सर्व मंडळी बैसली पात्री, नाथही करीती पाकाची खात्री. शेख भोलू सरदार नमस्कारी, म्हणे अन्न ग्रहण करी समर्था. रुमाल झाकिले स्वर्ण तबक, नाथांपुढे ठेविले ते सुबक. म्हणती चातुर्ये नाथ निष्कलंक, रुमाल सुरेख काढी हा. तबकात ठेविले होते मांसखंड, रुमाल काढिता फुले अखंड. शेख भोलूचे फुटले कुभांड, व्यर्थ बडबडती थांबली. तत्क्षण नाथ आणि सोबत साथी, उठून या बाहेर निघती. अविंधासी अतिकठोर शापिती, भोग कर्मगती परिणामी. ऐक दुष्टा कान उघडुनी, जे जे जीव मारिले आजचे भोजनी. ते जीव मरता जैसे तडफडोनी, तैसी हो अंगाप्रती याग तुझ्या. ऐसे बोलणी होती सर्व श्वारुड, निघूनही जाती सवेग निर्भिड. यवनापाशी उरले तोंड वितंड, आगीने ओरड मांडिली. ऐसी आग उठली शरीरी, उठला भडका त्राही त्राही करी. जलाशयी जाऊन बैसला तरी, वाटे अंगी आरी फिरे. जमले काजी मौलवी नाना, म्हणे जाणते मांत्रिक तांत्रिक आणा. नाना पीर नाल साहेबा दिस्थाना, करीत याचना नाना परी. वैद्य थकले हकीमही थकले, उपाय सकळही परिहारले. अंती नाल्या मोऱ्यात जाऊन लोळे, कमी न जाहले दुःख ते. शेवट तो शेख भोलू यवन, म्हणे देवनाथा आणा शोधून. आग उठली त्या शापा कारण, करीन क्षमा याचन त्या. जनसांगती ते गेले स्वस्थानासी, सुरजी अंजन गाव विदर्भासी. तैशाही स्थितीत तो निघे शोधासी, मागोमाग पाठला गासी करी. फिरता सपत्नी कपातला मठासी, जनवर्दी देती नाथासी. कुणी अविंध आला द्वारासी, म्हणे नाथासी बंदगी सांगा. आपुला संपूर्ण वृत्तांत सांगत, अविंधाची व्यथा नाथ जाणत. नाथ म्हणती अविंधाप्रत, होण्या शापमुक्त उपाय हा. देवनाथ म्हणती त्या शेख भोलूसी, जरी हिंसा कर्म सर्व सोडसी. धर्मांधपणाचा हिंदू द्वेष सोडसी, मुक्त होसी सुखी तू. यवन सरदार म्हणे नाथा लागून, यापुढे तव आज्ञांकित राहीन. सर्वस्वाचा त्याग करून, तव सेवे वाहिन जीवन हे. श्री देवनाथांच्या कृपावलोकनी, अविंध व्याधी गेली तत्क्षणी. श्री गुरु भक्तांची जनकचननी, आत्मप्रचिती ज्याची तया. त्यानंतर शेख भोलू पत्नी सवे, राहिला मठात नाथ सेवे. नाथांची पाठ करूनी काव्ये, भजनी भावे गातसे. जगुगणूंचे नित्य सहवासी, करीतोही प्रातस्नानासी. लावी द्वारवतीच्या त्रिपुंडरे घेसी, प्रातस्मरणासी करीतसे. सद्गुरु मूर्तीचे धरुनी ध्यान, करी नित्यची मानस पूजन. भजनी पत्नीसी तंबुरी देऊन, चिपळ्या घेऊन भजन स्वये. नित्य गोमूत्र पक्व रुचकर अन्न, हेची त्याचे राहिले भोजन. वरी श्रीनाथ तीर्थाचे नित्यप्राशन, गुरुनाम स्मरण क्षणोक्षणी. एकादशी शिवरात्रीसी सहसा, करीती नेमस्त उपवासा. उद्धरून गेले करिता गुरुदास्या, इह जन्म काजा साधिले. धन्य धन्य कनकराज सत्ता, ही जीवास्तव नभे श्रेष्ठ संपदा. श्रद्धा निष्ठामय प्रेमळ मोक्षपंथा, ऐश्वर्य यथार्था स्वहितासी. सद्गुरुसी निस्वार्थपणी शरण जाता, अवघी कर्मबंधने तुटती सहजता. लाभते सबाह्याभ्यंतर शुचिता, धर्मधर्मार्थता सार्थ हो. स्मरावे पेशव्यांचे राजपूजन, तेथ अति आग्रहा कारण. स्वीकारिती नाथ दोन तरुण, जगुगणू मठ रक्षण करीती. शेख भोलू सह स्वच्छता देखभाल, आल्या गेल्यांची व्यवस्था सकल. नांदे मठ प्रांगणी कुटुंब वात्सल्य, नभता पाल्हाळ शब्दांचा. जगुगणू हे जातीचे महार, परीनाथ रुद्राचे गणप्रखर. की निरभिमानी भैरववीर, सेवे तत्पर प्रसन्नते. विद्वत्ता प्रचुरते ज्ञानविवरण, एकनाथी भागवताचे पठण. सहजेची भक्तिभावाचे पखरण, तैसीच पठण ज्ञानेश्वरी. संधी मिळताच नाथ कीर्तन, करीती श्रवण मनन मिळून. सत्समागमाचे भाग्य परिपूर्ण, प्रेमे जाणून भोगिती. ऐसी जोगणूंची भक्ती पूर्ण, लक्ष्मी अश्विनी असता बांधून. तिची देखभाल ही आस्था ठेवून, करीती अर्पण जीवने. मठवासी ही देती जगुगणू सीमान, की जणू भक्तराज सनातन.
प्रकटले नाथ सेवे कारण आदर्श बनते सेवेचे गोपिका जिजी जगुगणुते तैसेच शेख भोलू विठ्ठल बकदेवते आधारस्तंभ मठकार्याते मठकाच करते जबाबदार खुशाल करावा प्रपंच संसार परितो देवाहुनी नभे थोर हाची गुरुसेवे असावा निर्धार उद्धार निरंतर हेची ज्ञान सद्गुरुद्वारी करावी चाकरी खावे प्यावे ल्यावे सर्वतोपरी निरभिलाषी भावे निरंतरी चित्तविक्षेप परी नको नको चैत्र शके 1733 हा प्रसंग घडला चरिताद्भूत पुढे येईल जगुगणूंचे देवव्रत भाव समर्पित सर्वस्वाचा गुरु गोविंदा मागणे ते काय तिथले अवघेची पूर्ण कृपामय मनोहरनाथात यावी स्फूर्ती निर्भय चालवावा सदय ग्रंथ हा श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुखस्वानंद स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी सुखकर गुरुभक्ता इह परत्री 21 तरंगगोडः इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां 21 तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।